हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट मिनी व्लॉग. तर रिसेंटली आम्ही अगस्त्याच्या फर्स्ट बड्डेच्या निमित्ताने गेलो होतो कोकणात देवबागला. बऱ्याच दिवसांपासून देवबागला जाण्याचा प्लॅनिंग चालू होता. खूप ऐकलं होतं देवबागबद्दल आणि तसंच आहे पण देवबाग. हे आहे आमचं हॉटेल. द ॲटलांटिस या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता. खूप छान आहे हॉटेल हे आणि देवबागमधलं हे वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे. तुम्ही जर देवबागला गेलात तर नक्की इथे स्टे करा. इथलं जेवण, इथलं म्हणजे जे रूम्स आहेत ते खूप क्लीन हायजेनिक आहे हॉटेल पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं या हॉटेलला चूज करण्यामागचं रिझन आहे हे जे तुम्ही बघताय. मस्त बीच व्ह्यू आहे आणि सनसेट होतो या साईडला आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. सकाळी पण खूप छान वाटतं. आम्ही गेलो होतो हे 10-11 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि संध्याकाळी सनसेट होतो ह्या साईडला. गेल्याच्या दिवशी थोडंसं बीचवरती तिथे समोर आम्ही चिल केलं आणि रूममध्ये थोडा वेळ चिल केलं. अगस्त्यबरोबर थोडंसं खेळलो. त्या दिवशी आम्ही कुठे बाहेर नाही गेलो. नेक्स्ट डे आम्ही बोट राईड, अर्ली मॉर्निंग बोट राईड घेतली होती. कारण की अर्ली मॉर्निंग जर तुम्ही घेतली तर तुम्हाला डॉल्फिन्स दिसतात. सो सकाळी सकाळी आम्ही निघालो आणि इथले जे काही पॉप्युलर लोकेशन होते, जे महत्त्वाचे स्पॉट्स होते ते आम्ही एक्सप्लोअर केले. आणि हे बघून तुम्हाला वाटते की हे कोकण आहे, नाही ना? खूप सुंदर आहे तिथले पॉईंट्स आणि असं वाटतं की तिथून जाऊच नाही. आम्ही लिटरली 2-2.5 तास तिथले हे बघत होतो आणि आमचं मनच भरत नव्हतं. डॉल्फिन्स पण लकीली आम्हाला दिसल्या आणि संगम पॉईंटवर आल्यानंतर आम्ही कायाकिंग वगैरे छोट्या मोठ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या आणि एका ठिकाणी थांबलो मग तिथे आणि मोदक खाल्ले, काही स्नॅक्स खाल्ले आणि छोटे छोटे हे न्यूबॉर्न खेकडे निघाले होते आणि अगस्त्य खूप हॅप्पी झाला होता त्यांना बघून. आणि ते करून हॉटेलवरती आल्यानंतर अगस्त्यने त्याचा पूल टाईम एन्जॉय केला. मला पाण्याची भीती ॲक्च्युली घालवायची होती म्हणून मी सतत त्याला तो बीचवरती बिलकुल गेला नाही. ॲक्च्युली त्याच्यासाठीच आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती की तो पाण्यात थोडंसं एन्जॉय करेल, त्याला खूप छान वाटेल. पण तो खूप घाबरला ॲक्च्युली बीचवरती जाऊन. सो मग त्यांनी पूलमध्येच एन्जॉय केलं. आम्ही मात्र फोटोशूट केलं मस्त. हे बालिश ताळे तर मॅन्डेटरी आहेत गेल्यावर बीचवरती करायचं. आणि आम्ही एन्जॉय केलं. थोडे शेल्स मी कलेक्ट केले आणि असं इव्हिनिंग स्पेंड केली. हा आहे हॉटेलचा इव्हिनिंग व्ह्यू. आम्ही चेंज करून आलो आणि पूलमध्ये आमचा थोडंसं टाईम स्पेंड केला. वाईब्स खूप पीसफुल होत्या, शांत होत्या. बीचवरही कुणी नव्हतं, फक्त लाटांचा जोरात आवाज येत होता. हे 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. खूप सुंदर आहे देवबाग, तुम्हीही नक्की विजिट करा. नेक्स्ट डे आम्ही निघालो परत पुण्यात. हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.